अमरावतीतनं इथं राज्यातली एक अत्यंत सुन्न आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली। अमरावतीमध्ये जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागामध्ये म्हणजेच NICU मध्ये आग लागली आणि 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला। या धक्कादायक घटनेनं राज्यभरात खळबळ झाली। प्राथमिक तपासानुसार व्हेंटिलेटरमध्ये झालेल्या तांत्रिक स्फोटामुळे ही आग लागली। रुग्णालयाच्या 3ऱ्या मजल्यावर असलेल्या NICU विभागामध्ये पहाटे 3:30च्या सुमारास ही भीषण दुर्घटना झाली। अतिदक्षता विभागात असलेल्या व्हेंटिलेटरमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झालं आणि भीषण स्फोट झाला। क्षणार्धात संपूर्ण वॉर्डमध्ये धुराचे लोट पसरले, आगीचं तांडव सुरू झालं। घटना घडली तेव्हा या वॉर्डमध्ये 9 बालकांवर उपचार सुरू होते। आग लागल्याचे कळताच डॉक्टर्स, नर्स आणि कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करत 6 बालकांचा जीव वाचवला तर 3 बालकांचा मृत्यू मात्र झालाय। धुरामुळे गुदमरलेल्या 6 बालकांना तातडीनं सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवलं गेलं। त्यांच्यावर सध्या तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत। अमरावतीच्या रुग्णालयात नेमकं काय घडलं आपण समजून घेऊ। हॉस्पिटलला आग लागली आणि तिथं बालकांचा मृत्यू झाला। जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये नवजात शिशु कक्ष होता, तिथं ही आग लागली। पहाटे 3:30 वाजता मध्यरात्री खरं तर नवजात शिशु अतिदक्षता विभागात ही आग लागली। 9 बालकं इथं होती। व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाला आणि त्याच्यामुळे ही आग पसरली। इथं 3ऱ्या माळ्यावर हा शिशु कक्ष आहे आणि तिथं 3 नवजात बालकं होती, त्यांचा मृत्यू झालाय। 39 नवजात बालकांवर उपचाराची क्षमता या कक्षांची होती। अतिदक्षता विभागात 9 बालकांवर उपचार सुरू होते। आग लागलेली इमारत नवीन होती असंही कळतं। वर्षभरापूर्वीच नवजात शिशु अतिदक्षता विभाग सुरू झाला होता। अजित पवारांच्या हस्ते या रुग्णालयाचं लोकार्पण झालं होतं। यापूर्वी 2022 मध्ये रुग्णालयाला आग लागली होती। दरम्यान अमरावती स्त्री रुग्णालयामध्ये इतकी भयंकर घटना घडून सुद्धा आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांना मात्र काहीच माहिती नाही असं समोर आलं। घटना का घडली, घटनेमागची कारणं काय, व्हेंटिलेटरचा स्फोट का झाला, कंपनीवर काय कारवाई करणार, या पत्रकारांच्या प्रश्नांना आरोग्य मंत्र्यांनी केवळ वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला। सगळ्या प्रश्नांवर दोषींवर कारवाई होईल, उच्चस्तरीय चौकशी होईल अशी जुजबी ठरलेल्या साच्यातली उत्तरं त्यांनी दिली। बिल्कुल आप बराबर बोल रहे हैं। सायरन तो पहले बजना ही चाहिए, उसके बाद स्प्रिंकलर की बात होगी। ये दोनों अगर अगर नहीं हुआ है तो उसके लिए भी जो कुछ प्रॉब्लम है उस प्रॉब्लम के मूल तक जाएंगे और हम लोग उस पर कार्रवाई करेंगे। जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे। त्या घटनेतल्या दुर्दैवीपणातनं काही गोष्टी आम्हाला शिकाव्या लागतील आणि काही गोष्टींबद्दल जे याच्यामध्ये दोषी असतील त्यांना सुद्धा जबाबदार धरावं लागेल। मग व्हेंटिलेटरचा विषय असेल, इलेक्ट्रिसिटीचा विषय असेल, आमच्या यंत्रणेतले दोष असतील, जे दोषी असतील त्या कुठल्याही दोषीची गय केली जाणार नाही। नहीं, लेकिन वेंटिलेटर में आग लगने के लिए कुछ नहीं है ना। वेंटिलेटर क्यों सामने आ रहा? वेंटिलेटर में आग लगने के लिए ऐसा कुछ नहीं सर। कोई नाही, माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे। त्या घटनेतल्या दुर्दैवीपणातनं काही गोष्टी आम्हाला शिकाव्या लागतील। 6 तारखेला वॉरंटी पिरियड मध्ये ते व्हेंटिलेटर होतं। 6 तारखेला संबंधित कंपनीकडून ते तपासणी करून घेतलं गेलं आणि आज आता 21 तारखेला 15 दिन बाद ही घटना घडलेली आहे। ते कंपनीचे अधिकारी येऊन तपासून गेलेले आहेत, तरी प्रॉब्लेम झालेला आहे। तर तुमच्या चौकशीमध्ये हाही मुद्दा अधोरेखित करावा। 6 तारखेला येऊन गेलेले आहे। इंस्पेक्शन हो गया उसका 6 तारीख को। अच्छा, 15 दिन बाद ये वापस प्रॉब्लम आता है। आरोग्य मंत्र्यांच्या या उत्तरावर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी संताप व्यक्त केलाय। सकाळी एवढे तास झाले, 3 वाजल्यापासून आता 3 वाजत आले, 12 तास झाले। 12 तासामध्ये निदान एक तिथे व्यवस्थित डॉक्टर तरी नेमायला पाहिजे होता ना, इंडिपेंडेंट इन्चार्जचा। देवेंद्र फडणवीसांना माझी विनंती आहे की यांनी या सगळ्या गोष्टीची नोंद केली पाहिजे आणि अकार्यक्षम मंत्री जर हे आरोग्य विभाग सांभाळत असेल तर त्यांना बाजूला सारलं पाहिजे आणि तिथं जर ऑफिसर्सच्या नेमणुका झालेल्या नाही, निदान कमीत कमी ऑफिसर्सच्या नेमणुका तर करा।
दरम्यान विरोधकांकडनं होणाऱ्या राजीनाम्याच्या मागणीवर आता आरोग्यमंत्र्यांनी काय उत्तर दिलंय तेही सविस्तर पाहूया. या सगळ्या प्रकरणात तुमच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. तुम्ही या भेटीदरम्यान अभ्यास करून आलेला नाही असा आरोप केला जातो. माझ्या राजीनाम्याला जर प्रश्न सुटणार असेल तर तोच घेऊया आपण. सेन्सिटिव्ह हा विभाग झाला. याच्यामध्ये जवळपास 39 मुलं होते आणि त्यापैकी या ज्या कक्षामध्ये आग लागली तिथे 9 बालकं होती. नाही, आता त्याच्यामध्ये प्रथमदर्शनी मी विचारलं तर त्याचा त्या व्हेंटिलेटरचा स्फोट झाला एकदम म्हणे आणि आग लागली आणि एकदम धूर झाला. त्याच्यामुळे आम्हाला चान्स नाही भेटला असं प्रत्यक्षदर्शी जे कर्मचारी होते त्यांनी सांगितले. आता चौकशी केल्यानंतर प्रत्यक्षात आपल्याला लक्षात येईल, त्याच्याप्रमाणे पुढील कारवाई करण्यात. रुग्णालयाला आग लागली आणि त्यानंतर उपस्थित नर्स, डॉक्टर आणि कर्मचारी सगळ्यांनी धाव घेतली. बालकांना बाहेर काढायचे प्रयत्न केले, पण केवळ 6 बालकांना काढण्यात यश आलेलं आहे. एकाएकी म्हणजे वेळच नाही भेटला, एवढा स्फोट होता, तर आग लागली होती. त्यावेळी एकूण किती बालकं ॲडमिट होते? 9 आउटला 9 होते. आम्ही प्रयत्न केला सर काढायचा, खूप म्हणजे असं सांगू नाही शकत, पण तरी आम्ही आमचं बच्चू वाचवण्याचा प्रयत्न केला. आम्ही पूर्ण बच्चू काढले. धूर एवढा होता की ते लगेच सरांना फायर ब्रिगेडवाल्यांना बोलवलं, सिक्युरिटीनं खूप मदत केली. या दुर्घटनेमध्ये नुकतेच आई वडील जे झाले होते त्या पालकांनी आपल्या कोवळ्या बाळांना गमावलंय. निश्शब्द, मन सुन्न करणारी ही घटना आहे आणि या पालकांच्या दुःखाला पारावर राहिलेला नाहीये. सगळं माझ्या आई बाबाला सांगितलं, मुलगा झाला, माझ्या भाऊसासऱ्याला सांगितलं मामा झाले म्हणून. तुम्ही गोळी झाली मला, मी रात्रभर झोपलो नाही. माझं बाळ खाऊन टाकलं यांनी लोकांनी. एक नर्सले काही नाही झालं, डॉक्टरले काही नाही झालं, माझ्या बाळाला झालं. अमरावतीमध्ये अग्नितांडव झालं आणि त्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. या कंपनीला हे कंत्राटदारानं जे मशिना पुरवल्या त्याच्यावर खऱ्या अर्थानं मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आमचे पालकमंत्री येतात, पालकमंत्री नेहमीच अमरावतीत येतात, त्यांचं अतिशय प्रेम आहे अमरावतीवर, परंतु शासकीय कामावर प्रेम न करता पक्षाच्या वाढीवर प्रेम करतात. आणि ह्या अशा ज्या गोष्टी आहेत प्रशासनाच्या त्याच्यावर दुर्लक्ष करतात. म्हणून पालकमंत्र्यांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे. आता राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, ते हे राहुल गांधीमुळे झालं असं म्हणणार आहेत का? काय की पंडित नेहरूमुळे झालं? तुमचं राज्य हे रसातळाला गेलेलं राज्य. आरोग्य, शिक्षण, रस्ते विभाग, कुठे एकही खातं नीट चालत नाही. मुलं जळली जात आहेत, मारली जात आहेत, खड्ड्यामध्ये लोक पडून मृत्यू होत आहेत आणि तुम्ही हे राहुल गांधीची स्पर्धा करताय. राहुल गांधीची स्पर्धा तुम्हाला शक्य नाही देवेंद्र या क्षणी. अतिशय दुःखद घटना आहे. 3 लहान बालकांचा मृत्यू त्या आगीमध्ये झालेला आहे, जी हॉस्पिटलमध्ये लागली होती आणि काही 6 बालकं अजून सुद्धा सिरियस आहेत असं आम्हाला कळतं. या हॉस्पिटलचं फायर ऑडिट होणं महत्वाचं आहे, पण काय होतं की नुसतं ऑडिट केल्यासारखं दाखवलं जातं, पण त्याच्यात कुठं कधीच काही पुढं होत नसतं. त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या प्रत्येक हॉस्पिटलचं ऑडिट होणं महत्वाचं आहे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. विरोधकांनी टीकेचा घणाघात केला आणि असं असताना सत्ताधाऱ्यांनी मात्र दोषींवर कारवाई होईल, कुणालाही सोडलं जाणार नाही असं आश्वासन दिलं. अतिशय दुर्दैवी प्रकार आहे. उच्चस्तरीय चौकशीचे आदेश तर दिलेच आहेत, पण सातत्याने जे NICU असतात त्याच्यामध्ये आपण फायर ऑडिट करत असतो. फायर ऑडिट केल्यानंतरही तिथे अशा पद्धतीनं आग का लागली, फायर ऑडिट केलं होतं की नव्हतं केलं, की कागदावर दाखवलं होतं की चुकीचं केलं होतं, या सगळ्या गोष्टीची चौकशी आता केली जाईल आणि अशा पद्धतीनं चिमुकल्यांचा जीव घेण्याकरता जे जबाबदार असतील त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल. जेव्हा आता आग लागते आणि फायरची जे गोष्टी असतात ऑडिट झाले आहे का ते पाहावं लागेल. आणि जे स्प्रिंकलर आहे ते का सुरू नाही झाले, कारण आता आपण सगळे पत्रकार सोबत आतमध्ये उभे होतो
तर तेव्हा तो एक एक दोन दोन स्प्रिंकलर सुरू होते. त्याची ऑडिट कोण करताय, त्याला मॅनेज कोण करताय आणि का सुरू नाही झाले आणि सिलेंडर आतमध्ये असल्यानंतर ते कसा ब्लास्ट होते, ते सगळी गोष्टीची इन्क्वायरी करणार आणि मी स्वतः मंत्री महोदयशी बोलणार.